मिळतील आणि दुसऱ्या बाजूला आपण दीपक पाटील विंधने यांना देखील पाहू शकाल। दरम्यान आमचे माऊली देखील आमच्याशी जॉईंट झाले। संदीप पाटील जासे गावातील एक दर्जेदार पंच या वेळेला पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। अगदी काही क्षणातच आपण या सामन्याला सुरुवात करत आहोत। चला चेंडूची निवड प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे। एक चांगलासा चेंडू, टणकसा चेंडू, राजेंद्र खरत यांना विनंती आहे की बेल्स आपण पोचवायचे आहेत। चला 12वा खेळाडू अजूनही आलेला नाही। सागर सम्राट भोगराज संघाला आपण विनंती करूया आपला 12वा खेळाडू थोडा पोचवायचा आहे, कारण की ही स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून मी विनंती करतोय की आपण नक्कीच ऑनलाईनच्या माध्यमातून जॉईंट व्हायचं आहे आणि नक्कीच ही नावं नक्कीच पोचवायचे। जासे गावातील अगदी दर्जेदार पंच आमचे माऊली संदीप पाटील यांचं देखील शुभागमन आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यांचं देखील वेलकम आपण या मंचावर करतोय, स्वागत। दरम्यान क्षेत्ररक्षण मात्र अगदी काही क्षणातच आपण पांगवतोय। सलामीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल झाली आहे। चेंडूची निवड प्रक्रिया देखील या ठिकाणी पूर्ण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। चला सागर सम्राट संघ आपण आपली टीम मीटिंग लगेचच पूर्ण करा आणि आपण आजच्या या दिवसाला आपल्या रात्रीला या पहिल्या मॅचला नक्कीच करतोय सुरुवात। खूप सुंदरसं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं। शिवसेनेच्या माध्यमातून नक्कीच हा क्रिकेटचा कुंभमेळा आपल्याला पाहायला मिळतोय। दरम्यान सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली। एका बाजूला प्रीत म्हात्रे आणि रोनित म्हात्रे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। गोलंदाजीसाठी गोलंदाज या ठिकाणी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय। यश मिस्त्री अगदी कमी वयामध्ये। दरम्यान भौरा संघ मात्र या ठिकाणी आजच्या रात्रीमध्ये शौर्य स्पोर्ट भौरा या नावाने संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। दरम्यान रिहानी एंटरप्राइजेस नावा दरम्यान पंचांचं ग्रीन सिग्नल आमच्या बाजूने येतोय आणि सामन्याला अगदी आपण सुरुवात करतोय। गोलंदाजीसाठी यश मिस्त्री सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षण मात्र सजवलं जाते। 2 खेळाडू डीप मध्ये लावण्याची मुभा आहे, ज्यातील एक खेळाडू आपण अगदी वाडिश लॉंग ऑनला पाहू शकाल। एक खेळाडू लॉंग ऑफ ला तैनात झाला। मॅचला सुरुवात प्रारंभ आणि आजच्या रात्रीचा करूया शुभारंभ। गणपती बाप्पा मोरया। पहिला चेंडू अवांतरची घोषणा, अगदी उजव्या यष्टीच्या खूपसा बाहेर जाणारा चेंडू या ठिकाणी पंचांनी अवांतर घोषित केला, त्यामुळे स्वैर धावेने नक्कीच धावफलकाचं दारिद्र्य दूर केलं। श्री गणेश झाला तो नक्कीच नाविकाडी संघाचा। यावेळेला फुलटॉस चेंडू आहे। चेंडू मात्र दन 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 करत निघून गेलाय कव्हर सीमारेषेच्या बाहेर, चौकार। दरम्यान पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांकडे रेफल केलाय। बीमरसाठी रेफल करण्यात आला। फेअर डिलिव्हरी आहे पंचांनी, कारण की या ठिकाणी आपण पाहिलो तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये संदीप पाटील जासे गावातील एक नामांकित पंच नक्कीच जोडले गेलेत आमच्याशी।
परंतु चौकार एक दर्जेदार चौकार आपल्याला पाहायला मिळाला। पहिल्या चेंडूवरती 4 धावा वसूल केल्या, अगदी बिनबाद 5 अशी सुसज्ज सुरुवात आपल्याला पाहायला मिळते, ज्याची सुरुवात चांगली शेवटही चांगला आपल्याला पाहायला मिळतोय। स्ट्राइकला फलंदाज आपण प्रीतला देखील पाहू शकाल। यावेळेला अगदी भन्नाट वेगाने चेंडू पाहायला मिळाला, अगदी डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच चेंडू यष्टीरक्षक अगदी किरण बोंडकरच्या हातामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। सुंदर गोलंदाजी, पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर पुढचा चेंडू अगदी दर्जेदार पाहायला मिळाला, अगदी भन्नाट वेगानं अगदी सर्कलच्या बाहेर मोठा रनअप पाहायला मिळतोय या गोलंदाजाचा। यावेळेला स्लोवर वन फेकून दिला, अगदी स्क्वेअर लेग सीमारेखेच्या बाहेर षटकार। गदूरचा चेंडू अगदी फास्ट अँड फ्युरियस होता, परंतु या वेळेला व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न थोडासा नक्कीच फ्लाइट दिला होता, परंतु त्याच फ्लाइट मध्ये बसून फलंदाज प्रीतनं मात्र एक दणदणीत आणि खणखणीत षटकार या ठिकाणी पेश केलेला पाहायला मिळाला। यावेळेला हलक्या हाताने चेंडू खेळून काढला, क्षेत्ररक्षक आहे मिडॉनला, दर्जेदार क्षेत्ररक्षण बहुतेक मिडॉनला नरेश वाघे क्षेत्ररक्षणासाठी आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी रावडी खेळाडू आहे, अगदी क्रिकेटला धर्म मानणारा हा खेळाडू यावेळेला पाहायला मिळतोय, त्यामुळे एकही धाव या ठिकाणी मिळणार नाहीये। डॉट आलाय चेंडू, पहिले षटक प्रगतीपथावरती आहे, ही गटातील पहिली मॅच आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय। यावेळेला हलक्या हाताने हा चेंडू खेळून काढला, आणखी एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, कारण की वेगवान गोलंदाज आहे, थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न आणि त्याने षटकार देखील, कारण की क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते मित्रांनो, कारण की क्रिकेट म्हटलं ना तर सर्व काही वन टेक मध्ये करावं लागतं, या खेळामध्ये रिटेक नसतो, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी एक षटकार देखील खाताना आपण यश मिस्त्रीला पाहिलं, कारण की क्रिकेट म्हटलं तर तंत्र आणि मंत्र एकत्र करावं लागतं, तरच तुम्ही प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करू शकता। यावेळेला पुन्हा एकदा फास्ट अँड फ्युरियस चेंडू पाहायला मिळाला आणि या भरधाव वेगवान चेंडू नंतर हे षटक संपल्याचा निर्वाळा होतोय। षटक संपले पहिला आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात, त्या बिनबाद 11 धावा। थोडासा वेळ आहे, जाऊया डीजे कडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत। षटक संपले पहिलं, एक षटक आणि 11 धावा गोलंदाजीसाठी। गोलंदाजामध्ये पहिला बदल आपण पाहू शकाल, गोलंदाजीसाठी याला ओमकार कुबल गोलंदाजी या ठिकाणी करणारा, आणि स्ट्राइक वरती आता रोनित म्हात्रेला आपण पाहू शकाल। पहिल्या षटकामध्ये ज्यानं फक्त प्रतीक्षा केली, कारण की जेवढ्या धावा आल्या त्या नक्कीच प्रीतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या। डावखुरी हाताचा हा फलंदाज यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय, पाहूया ओमकार कशा प्रकारची गोलंदाजी, कारण की P1चं दुसरं षटक आहे, 3 खेळाडू डीप मध्ये लावण्याची या ठिकाणी मुभा असणारा। यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी शरापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि पंचांनी स्वैर मारा घोषित केला, त्यामुळे आणखी एक धाव नक्कीच खात्यामध्ये आउट होईल।
त्यामुळे 12 धावा या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतील. धावांचा बचाव करावा लागणार आहे, कारण की कालच्या रात्रीमध्ये नक्की जी स्पर्धा आम्ही एन्जॉय केली आहे, कारण की चेसिंग थोडंसं अवघड या मैदानामध्ये पाहायला मिळालं आहे. यावेळेला फास्ट अँड फ्युरियस चेंडू आहे, अगदी डोळ्याची पातळ लवतो लवतो तोच हा चेंडू देखील यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. दोन खेळाडूमध्ये काहीशी सल्ला मसलत आपल्याला पाहायला मिळते. भन्नाट वेगानं गोलंदाजी करताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की आपण दरम्यान हलक्या हाताना चेंडू खेळून काढला, कारण की या मैदानामध्ये जवळपास आपण पाहिलं ना तर 86 धावा देखील चेस होताना पाहायला मिळाल्यात. की दरम्यान अगदी सावळं गोंधळ आपल्याला पाहायला मिळाला. कोण कोणाकडे चेंडू फेकतोय आणि त्याचा फायदा नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघाने उचलला आणि तब्बल या चेंडूवरती आल्या 3 धावा पाहायला मिळते. कारण की ज्या ठिकाणी फक्त सिंगल किंवा डबल्स यायला पाहिजे होती ना, त्या ठिकाणी आणखी एक धाव एक्स्ट्रा, कारण की क्रिकेटमध्ये प्रत्येक धावेला महत्व आहे. जसं परीक्षेमध्ये एका मार्कला महत्व आहे, निवडणुकीमध्ये एका मताला महत्व आहे, तशा प्रकारे क्रिकेटमध्ये एका धावेला खूप सारं महत्व आहे. त्यामुळे त्या धावा वाचवाव्या लागतील. फलंदाजामध्ये बदल झालाय, पुन्हा एकदा प्रीत मात्र स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यानं नक्कीच सुरुवात चांगली केली होती. यावेळेला समोरच्या बाजूने अगदी लॉंग अँड स्ट्रॉंग एक धमाकेदार स्ट्रोक षटकार. दरम्यान प्रीतने मात्र बॉटम हँडचा वापर केला आणि अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून ओव्हर द बॉलर हेड ठोठावला एक दर्जेदार षटकार. धावसंख्या अक्षरशः मुसंडी मारतीया. 21 धावा रोखाव्या लागतील, कारण की या धावा तुम्हाला पुढच्या सत्रामध्ये काढायच्या आहेत. यावेळेला थोडंसं व्हेरिएशन, पंचांचं बोट आभाळाकडं, आंतरराष्ट्रीय नियमावतीला अगदी नियम क्रमांक 36 LBW आणि फलंदाज होतोय पायचित. नवीन फलंदाज युनिट नंबर 3 वरती दाखल झालाय. दरम्यान जतीन ठाकूर मैदानामध्ये आणि जान्हवी खरत यांच्या माध्यमातून जतीनसाठी प्रत्येक षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. अगदी 1774 मध्ये जो नियम अस्तित्वात आला होता आणि त्या नियमाद्वारे नक्कीच आजच्या दिवसातील पहिला फलंदाज प्रीत बाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान अगदी समोर चेंडू ठेवला होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न नक्कीच जतीनचा फसला. आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळाला, डॉट बॉल. कारण की या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये डॉट बॉलला खूप सारं महत्व आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये हे डॉट बॉल आले, कारण की या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला धावा वाढवायच्या असतात, एक चांगला स्कोर उभा करायचा असतो आणि पाय रचायचा असतो आणि नंतरच्या 3 षटकामध्ये 2 षटकामध्ये तुम्हाला त्याच्यावरती कळत चढवायचा असतो. यावेळेला फटका फसला, यष्टीरक्षक किरण बोंडकर चेंडूच्या खाली आहे आणि आणखी एक फलंदाज जतीन ठाकूर होतोय झेलबाद.
अचूकपणे पांगवलं गेला. रिव्हर्स स्वीप दुधारी तलवार, काहीसा फटका फसला होता परंतु क्षेत्ररक्षक काहीसे दूरवरती असल्यामुळे या ठिकाणी नक्कीच एकेरी धाव पाहायला मिळते. या एका धावेने धावसंख्या हळूवार पुढे सरकली आहे ती 22च्या घरामध्ये. दरम्यान सर्वेश मात्रे आता स्ट्राइक वरती असणार आहे. धावा मात्र नक्कीच थोडेसे थांबलेले आपल्याला पाहायला मिळते. मॅच थोडी फसली आहे, मॅच थोडीशी रुसली आहे, परंतु नक्कीच या ठिकाणी भवरा संघाच्या बाजूने थोडीशी मॅच असते. परंतु या ठिकाणी नाविकाडी संघ मॅच हसवायची असेल ना तर बॅटची जादू दाखवायला लागेल. अगदी गरंगळत जमीनला चाटत पुसत चेंडू मात्र अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गेला होता. पंचांकडे थोडीशी रनआउटची अपील देखील करण्यात आली होती, पंचांनी मात्र ती फेटाळून लावली. त्यामुळे या ठिकाणी सर्वेशने 2 धावा कंप्लीट केल्यात. धावसंख्येमध्ये 2 वाढ अगदी हळूवार होईल. 24 धावा या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाच ओव्हरची मॅच आहे, त्यातील नक्कीच 2 ओव्हर संपल्यात. तिसरं ओव्हर नरेश वाघे घेऊन आला. अगदी आजच्या दिवसातील आजच्या रात्रीतील सी गटातील पहिली मॅच आपण जयदुर्गा नागाव आणि पिरकोन 11 पिरकोन या संघाच्या माध्यमातून खेळवणार आहोत. त्यामुळे या दोन्ही संघाच्या दरम्यान अवंतर चेंडू दरम्यान आपण यावेळेला अगदी तेज तरार चेंडू नरेशचा पाहायला मिळाला. यानंतर जी मॅच होणार आहे ती मॅच नक्कीच विनर संघ यातील विनर संघ दरम्यान आणखी एक चांगला चेंडू, परंतु या ठिकाणी फलंदाज नक्कीच बाद झाला. त्यामुळे जावे डीजेकडे ऐकू एक सुमधुर संगीत. दरम्यान सर्वेश मात्रे नक्कीच बाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला. यष्टीचित केलं किरण बोंडकरनं अगदी क्लोज यावेळेला यष्टी रक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं यष्टी रक्षण आपल्याला पाहायला मिळालं. आणखी एक चेंडू शरीराचा वेध घेणारा पाहायला मिळाला. धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच नवीन आलेला फलंदाज दिनेश ठाकूरनं केला, परंतु रोनितने त्याला थांबवलं. दरम्यान 3 षटकाचा खेळ संपला आणि या षटकाचा विचार केला तर अगदी चांगली गोलंदाजी. फक्त या षटकामध्ये 4 धावा दिल्या आणि 1 विकेट ज्यानं संपादन केला. त्यामुळे त्याचं कौतुक करणारा आपण डीजे कडून एक ऐकूया सुमधुर संगीत. दरम्यान 3 षटकाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आला आणि
तीन षटकामध्ये अगदी 3 गडी गमावून धावसंख्या जमवली आहे ती फक्त 25 धावा। त्यामुळे नावेगाडी संघाला मात्र आता आक्रमण करावं लागणार आहे। धावसंख्या ही मॅच थोडीशी नावेगाडी संघाच्या बाजूने थोडीशी फसली, 25 धावा झालेत, 3 गडी बाद झालेत। गोलंदाजीसाठी गोलंदाज कृष्णा शर्मा गोलंदाजी करणार आहे। अगदी या ठिकाणी भौराज संघ काहीशी पकड या मॅच मध्ये बनवत असताना, कारण की सुरुवात अगदी पहिल्या षटकामध्ये चांगली झाली होती, परंतु तदनंतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही आहे। कारण की नावेगाडी संघ देखील अगदी चांगल्या फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि त्याची खरी ओळख आहे त्यांची धारदार गोलंदाजी। यावेळेला अगदी समोर चेंडू ठेवला होता पहा, खेळण्याचा प्रयत्न फसला। चेंडू यष्टीरक्षक किरण बोंडकरच्या पुन्हा एकदा हातात जाऊन बसला, त्यामुळे पहिला चेंडू डॉट टाकत असताना आपण या गोलंदाजाला देखील पाहिलं। सुंदर कलात्मक गोलंदाजी पाहायला मिळते या गोलंदाजाची। आणखी एक चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय मिड विकेटचा क्षेत्ररक्षक डीप मधून जिथपर्यंत येईल ना फक्त एकेरी धाव। आता मात्र नक्कीच आक्रमण करावं लागणार आहे, कारण की धावसंख्या थोडीशी कमी आहे। पहिली मॅच आपण एन्जॉय करतोय आणि या पहिल्या मॅच मध्ये, कारण की याच मैदानामध्ये आपण पाहिलं ना तर 86 धावांचा यशस्वी पाठना घणसोली संघाने केलेला पाहिला। एका षटकामध्ये अगदी 29 धावा ठोठावताना आपण घणसोली संघाला देखील पाहिलं होतं। म्हणजे हे मैदान म्हणजे नक्कीच फलंदाजासाठी पोषक आहे, फलंदाजांसाठी नंदनवन आहे आणि या मैदानामध्ये तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे, तुमच्या गोलंदाजासाठी पाठबळ निर्माण करावं लागणार आहे। यावेळेला चांगला चेंडू रिलीज केला होता हलक्या हाताने, पुन्हा एकदा चेंडू जमीनला गुदगुल्या करत दुसरी धाव धोकादायक ठरू शकते आणि आणखी एक फलंदाज होतोय धावबाद। फलंदाज शिवम मोकल मैदानामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय। मॅच नक्कीच नावेगाडी संघाच्या बाजूने फसली आहे, कारण की धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी असं म्हणतात की घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात आणि नावेगाडी संघाचे वासे नक्कीच अगदी घराघरा फिरलेले आपल्याला पाहायला मिळतात। एखाद्या टँकरला जशी गळती लागावी तशी मात्र थोडीशी गळती नक्कीच या ठिकाणी नावेगाडी संघाला लागली आहे। पहिलीच मॅच आजच्या रात्रीतील आपण एन्जॉय करतोय आणि या मॅच मध्ये भौराज संघ काहीसा वरचढ ठरतोय। यावेळेला फुलटो असा आहे, फटका फसला, एलिव्हेशन कमी आहे, त्यामुळे आणखी एक धक्का, शिवम मोकल होतोय झेलबाद। की कला जाती मथुरा में मस्जिद होती, अगर छत्रपती शिवाजी न होती तो सुन्नत सबकी होती। आणि नक्कीच माझ्या या राजाचे गुणगान गाणारा आपण अगदी सुंदरसं संगीत डीजेच्या माध्यमातून ऐकला, परंतु या ठिकाणी आणखी एक फलंदाज बाद झाला। नवीन फलंदाज विराज ठाकूर मैदानामध्ये आला। यावेळेला आणखी एक देखणा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, अगदी फलंदाजाच्या पायाजवळ चेंडू फुलर लेनचा टाकला जातोय। याच्या प्रकारचे चेंडू आले ना तर नक्कीच फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाला थोडस अवघडल्यासारखं पाहायला मिळतं। अगदी वेगानं चेंडू रिलीज करतोय, आणखी एक चांगला चेंडू आणि हे चौथं षटक देखील या ठिकाणी संपलंय। या षटकामध्ये गोलंदाजांना अक्षरशः कमाल केली आहे, फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट आणि 1 रनआउटच्या माध्यमातून विकेट, म्हणजे तब्बल 2 विकेट बाद झालेत। त्यामुळे नक्कीच जाऊया डीजेकडे आणि ऐकूया आपण सुंदरसं संगीत।
मात्र धावसंख्या 27 वरती जाऊन थांबवली आहे. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा नरेश ज्यानं नक्कीच तिसरं षटक सुंदर टाकलं होतं, तो नरेश गोलंदाजीसाठी आला. यावेळेला फुल टॉस चेंडू आणि फुल टोल वसूल करत असताना फलंदाज धावा मिळतील तब्बल 6 षटकार. आपण पाठीमागं काहीसा फ्लॅशबॅक मध्ये गेलो तर मागच्या 15 चेंडू मध्ये फक्त धावा आल्या होत्या 6, परंतु या चेंडूवरती षटकार आला. थोडासा दिलासा नावेकडे संघाला सीपीआर देणारा षटकार असेल. यावेळेला शरीराचा वेध घेणारा चेंडू, कारण की स्लॉग ओव्हर आहे, हाणामारीचं षटक आहे आणि या षटकामध्ये फलंदाजाचा स्टान्स आक्रमकच असणार. सिंगल डबल साठी कोण प्रयत्न करणार नाही, परंतु कारण की धावा थोडेसे कमी आहेत, धावांचा वेग वाढवावा लागेल. मॅच आम्हाला जिंकायची आहे. यावेळेला आखूट टप्प्याचा चेंडू फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपलाय, झेल संपलाय. या फलंदाजाचा खेळ नाही बसत धावसंख्येला मिळेल. जाऊया डीजे कडे. नवीन फलंदाज न्यू कॅन्डिडेट मैदानामध्ये धीरज दाखल झाला. शेवटचे अंतिम, कारण की पूर्वार्ध म्हटलं ना की शांततेचा काळ असतो, अगदी शांत डोक्याने फलंदाजी करायची असते, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर शांतता थोडीशी भंग केली आहे, ती नक्कीच भवरा संघानं. यावेळेला आणखी एक चांगला चेंडू रिलीज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, त्यामुळे धावसंख्या जाऊन थांबली आहे ती नक्कीच 33 धावांवरती. शेवटचे अंतिम फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावांचा वेग या 2 चेंडूवरती 2 धमाके होतील का हा प्रश्न आहे. यावेळेला फटका, एलिव्हेशन कमी आहे, स्वतः नरेश झेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये दुसरा धाव धोकादायक ठरू शकते आणि नक्कीच पंचांचं बोट आबाळाकडे, त्यामुळे आणखी एक फलंदाज होतोय धाव बाद. दरम्यान अगदी चांगली सुंदरशी गोलंदाजी, कारण की आपण मध्ये पाहिलं होतं की नावखाडी संघाच्या संघनायकांनी सांगितलं की जवळपास 50+ करण्याचा प्रयत्न आम्ही या मैदानामध्ये करूया, परंतु या ठिकाणी त्याला पोल ठरवलंय. चांगली गोलंदाजी दाखवली आहे ती नक्कीच भवरा संघानं. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि स्कोर कार्डवरती फक्त 34 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि या डॉट चेंडूनं या इनिंगची देखील सांगता केली आहे, त्यामुळे टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आला. जिंकण्यासाठी फक्त 35 धावांचं आव्हान थोडंसं छोटं आहे, कारण की नक्कीच छोटी धावसंख्या यशाची कधी हमी देत नाही असं म्हणतात, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे, राज्य छोटं असलं तरी चालेल, स्वतःचं असावं, स्वतःचं अस्तित्व निर्माण करा, जग तुमचा आदर करेल. त्यामुळे नक्कीच थोडासा वेळ आहे आपल्याकडे आणि जाऊया आपण डीजे कडे आणि ऐकू एक सुमधुर संगीत.
दरम्यान व्यासपीठावरती आपण अगदी झोए पेनचा दमदार आवाज अमित जी म्हात्रे यांचं देखील शुभागमन आपल्याला पाहायला मिळत आहे. कालचा दिवस आपल्या गोड समालोचनानं खऱ्या अर्थानं जन गाजवला. दरम्यान आपण डोंगरी 11 डोंगरी संघाच्या संघनायकाला देखील विनंती करणार आहोत. पहा, या संघातील जो विजेता संघ आहे ना त्याच्यासोबत आपण तुमची मॅच खेळवणार आहोत. त्यामुळे डोंगरी 11 डोंगरी संघ आपली उपस्थिती आपण दाखवायची आहे. आपणास आम्ही विनंती करतोय. दरम्यान जसं उत्तरार्ध चालू होईल आपण पुन्हा एकदा वळतोय. नक्कीच झोए पेनचा दमदार आवाज अमित जी म्हात्रे यांच्याकडे. हेलो चेक. हेलो चेक. चेक. हेलो चेक. चेक. हेलो. हेलो चेक. धन्यवाद हितेश भाई यांचा सुमधुर आवाज आपण ऐकलात आणि अगदी मंत्रमुग्ध केलात. आजची तिसरी रजनी आणि जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात माजी आमदार चषक आणि सरपंच चषक 2025 भले मोटो आयोजन और सभी दर्शकों का एक बार फिर से हम हार्दिक स्वागत करते हैं. और जहाँ इस मैच का उत्तरार्ध के लिए हम माइक्रोफोन के ऊपर जुड़ चुके हैं. अभी अभी अपने आंखों देखा हाल सुनाया एक मराठी का सुमधुर आवाज हमारे परम मित्र दसकार गांव के सुपुत्र मिस्टर हितेश जी म्हात्रे, क्योंकि इसी मैदान के ऊपर हमने 3 म्हात्रों ने शुरुआत की थी और उसके बाद अभी तक डंका बज रहा है. याद है आपको हितेश जी? वहां कमेंट बॉक्स था और क्या लोगों की भीड़ थी. 2017. यस, नवनाथ म्हात्रे है, अभी भी है, लेकिन उसका क्या होगा, थोड़ा सा जंगल में थोड़ा उसकी दंगल अब कम है. वो आउट ऑफ द पार है थोड़े से. अभी क्या है मंगेश भाई, थोड़ा सा पैसा जहाँ मिल जाता है आदमी वहां चिपक जाता है. जीतने के लिए रन चाहिए 35. यस, और हमारे बालेगांव के संदीप इनका आगमन हो चुका है, उनका भी हार्दिक स्वागत. गेंदबाज है प्रीत म्हात्रे. पहली गेंद हो गई, कैच इट, आउट. और कहते हैं ना कि फास्ट फूड के जमाने में लोग भूल जाते हैं फायदे और कद्दू, और पहले गेंद के ऊपर मिला बल्लेबाज को लड्डू ठोक दीजिए. बल्लेबाज प्रीत जो था, जब बल्लेबाजी करने के लिए आए थे तो मंगेश भाई बता रहे उन्होंने चौके के साथ शुरुआत की. अब गेंदबाजी करने के लिए तो पहले गेंद के ऊपर चलता कर दिया, आउट किया. ये खासियत है. और नए बल्लेबाज तेजेश. यस, जीतने के लिए शौर्य स्पोर्ट्स सागर सम्राट भौरा टीम को ये छोटा सा टारगेट है, लेकिन छोटा से टारगेट में मैच ऐसे रफ एंड टफ हो जाएगी ना, क्रिकेट के इतिहास के पन्नों में इस सरपंच आमदार ट्रॉफी में लिखी जाएगी. ऐसी वो पहले गेंद के ऊपर चलता, स्कोर 0 लॉस ऑफ 1.
थोड़ा सा रनअप चुका हुआ है अंपायर शरद जी म्हात्रे सर और कौन है अंपायर, सॉरी दीपक सर। क्या थोड़ा सा प्रॉब्लम हो रहा है, आने के बाद थोड़े से पीपल थोड़े मेरे समझ में ना आए, इतने दूर से आए हैं, लेकिन कोई हरकत नहीं है। लेकिन आज तुम्हारे तीसरे अंपायर भी हाइटेड आ चुके हैं, अच्छा है। तो 3 लंबू जी और 1 टिम्बू जी, बड़ा मजा आ जाएगा। स्कोर इस बार है और ये गेंद म्हात्रे साहब वाइड गेंद ऑफ स्टंप के बाहर है और अतिरिक्त रनों के साथ खाता ओपन हो चुका है, स्कोर 1। कल आखिरी रात है, फाइनल की रात है और बड़ा मजा आ जाएगा। लेकिन आज गुरुवार है, साईं बाबा का दिन है, दत्त गुरु का दिन है। फुल टॉस को इस बार देखा जाए हल्के हाथों से इस बार हवा में खेल दिया है और गेंद चली लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाद दंदनाती हुई। इट्स अ 4 डीजे। लाख बंदे बन के बिगड़ जाते, लेकिन शिरडी वही जाते जिन्हें साईं बाबा बुलाते। ओम साई राम। फुल टॉस को पनिशमेंट और गेंद गैप में दूसरा दंदनाता हुआ चौवा। ठोकम ठोक बल्लेबाज तेजेश का इंजन गरम। नो बॉल। तो इस बार अगली गेंद फ्री हिट है और तेजेश अठौले काफी लय में आया है, जिन्होंने इस बार देखा जाए गेंदबाज का स्वागत किया है, यानी कि प्रीत का। और भौरा टीम का स्कोर आगे बढ़ता है, स्कोर पहुंचा है 10। दुहेरी आंकड़ा बोर्ड के ऊपर। प्रीत की गेंद है, शौर्य स्पोर्ट्स सागर सम्राट भौरा टीम बैटिंग कर रही है। इस बार ये लॉब किया हवा में गेंद को, लेकिन फील्डर मौजूद है, कैच पकड़ो लेकिन जोरदार फेंको। फ्रीट मुझे मालूम था। फिलहाल तो एक सिंगल मिलेगा और सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है, यानी कि 11 पे स्कोर। और इस बार पहली दफा गेंद को खेलेंगे किरण मोनकर और इस ओवर की मंगेश भाई गेंद अभी तक मेरे हिसाब से 3 शेष। राइट हम राउंड विकेट, शॉट अप लेने और एक्स्ट्रा कवर के ऊपर कैच हिट। ओ भैया ये क्या हुआ, कैसा हुआ? और मुझे लगा अंपायर का इशारा आया, छक्का है क्या फील्डर क्या है? सिक्सर है। ऐसे कहते सच्चाई कभी छुप नहीं सकती बनावट के वसूलों से और खुशबू कभी आ नहीं सकती कागज के फूलों से। ठोक दीजिए। और सीमा रेखा रोप के बाहर चली गई। फील्डर की तारीफ। ये चौका मिलेगा, एरिया खाली है। हिंदी में कहते रिक्त स्थानों की पूर्ति करो, मराठी में कहते गाड़े जगह भरा। 4 रन क्या दीपक? हमारे सरपंच साहिबा इनके माध्यम से किया हुआ आयोजन है परफेक्ट। और ये गई, हवा में गई, ग्राउंड के पार आर पार छप्पर फाड़। तीसरे काली रात का दंदनाता छक्का। तर टॉस साठी आम्ही इकडे मात्र निमंत्रित करतोय डोंगरी 11 डोंगरी वर्सेस याच्यातून विनर संघ। संयम आए भगवान श्री कृष्ण के परम भक्त। जैसे भगवान श्री कृष्ण ने द्वापर युग में राधा को ढूंढा था और ये व्हाट्सएप के ऊपर ढूंढ रहे। वेलकम, स्वागत होता है। जवानी है, जवानी का जोश अलग है। झुकते पर्वत भी कहीं कहीं
रुकते दरिया भी कई कई, बस रुकती नहीं रवानिया और झुकती नहीं जवानिया। जवानी का जोश अलग है। हितेश मात्र जवानी में क्या थे, वही लड़की उनके पीछे चल गए, समझ जाए चलो सिनेमा हॉल। और टीम का स्कोर है 27। वो दिगोड़ा रास्ता का प्रॉब्लम बहुत है। मुझे आमदार होने तो देख कैसा काम करता हूँ। 27 नहीं, कहां से भी मैं लड़ सकता हूँ, ऐसा नहीं है क्या? सपना देखने में क्या है संदीप सर, वो सच हो जाए या झूठा हो जाए। 27 को और ये भी गई। इट्स अ ब्यूटीफुल स्ट्रेट ड्राइव और सीधी गेंद अंतरिक्ष। यस बैंक मैक्सिमम। ओवर पिच बॉल मिली, उस गेंद को पनिशमेंट चरण के लिए स्कोर है 33। बार जीतने के लिए मुझे लगता है 2 रन चाहिए। डोंगरी कप्तान हाजिर हो जाए। ये फिनिश महेंद्र सिंह धोनी स्टाइल से मैच को फिनिश। क्या तूफान मैदान के अंदर खेल रहा है। नाम है तेजस अठौले। छोटा कद का खिलाड़ी, बड़ा धमाका। फाइट मजबूती की हो गई है। फिलहाल इस बार देखा जाए यहाँ मैच को जीता लगभग देखा जाए भौरा टीम ने। हार्ड लक रिहानी स्पोर्ट नावे खाली टीम प्रयत्न अच्छा किया था। आपका हम बहुत शुक्रगुजार हूं, आपका आभार व्यक्त करते कि आपने आकर हमें टूर्नामेंट में शानदार योगदान दिया। लेकिन अब मुकाबला शौर्य स्पोर्ट्स अगर सम्राट भौरा बनाम डोंगरी 11 डोंगरी। हम भौरा कप्तान को निमंत्रण दे रहे टॉस करने के लिए। आइए, और मैन ऑफ द मैच का अवार्ड तेजस अठौले जिन्होंने 21 रनों की दमदार पारी खेली है। आणि जान्हवी घरात यांच्या